रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 68वा भाग. आज जे शीर्षक दिलेलं आहे ते खेड्यामधले घरं कौलारू असं शीर्षक दिलं आहे. एक सुंदर मराठी भावगीत होतं जुनं, आणि खेड्यातल्या एका कौलारू घराचं फार सुंदर वर्णन त्यामध्ये केलेलं होतं. आपल्या केंद्र शासनानं सुद्धा प्रत्येकाला नजीकच्या काळामध्ये स्वतःचं घर मिळेल अशा पद्धतीनं योजना आखलेल्या आहेत. घरकुल योजना असं आपण त्याला म्हणतो. गावांमध्ये घरकुल योजना का न्यायची, तर जे कच्च्या घरात राहतात किंवा जे बेघर आहेत अशांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी ही घरकुल योजना केंद्रानं राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने गावातल्या गरिबांना, दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना स्वतःचं एक पक्कं घर मिळेल असं त्यांनी त्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघ ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यांनी SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असे जाहीर केलेले आहेत. यांना आपण मराठीत म्हणू की शाश्वत विकासाची उद्दिष्ट अशी त्यांनी त्याची एक यादी केलेली आहे. आणि 17 उद्दिष्ट त्यामध्ये एकूण मांडलेली आहेत. त्यातलं 11वं उद्दिष्ट जे आहे ते अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं सगळ्या जगातल्या प्रत्येकांना उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीचं उद्दिष्ट त्यांनी त्यात मांडलेलं आहे. तर त्या उद्दिष्टाला अनुसरून सुद्धा हा केंद्र शासनाचा घरकुल कार्यक्रम हा मोलाचा आहे. आणि आता केंद्र शासनाच्या बरोबरीनंच राज्य शासनाने सुद्धा आपल्या काही योजना या संदर्भातल्या आणलेल्या आहेत. म्हणजे घरकुल समजा घरकुल योजनेतनं आलं तर त्याच घराला उज्ज्वला योजनेतनं गॅस पण द्यायचा, त्याच घराला स्वच्छता योजनेतनं शौचालय पण द्यायचं. अशा पद्धतीनं इतर अनेक योजनांचा सुद्धा, इंग्रजीमध्ये ज्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतात किंवा त्याचं मराठीत अनुवाद फार सुंदर केलेला आहे, कृती संगम करायचा, की वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या योजनांतनं ज्या होत आहेत त्यांचा संगम करायचा आणि एक सुंदर टुमदार घरकुल प्रत्येकाला प्राप्त होईल असं बघायचं. आता होतं कसं की खूप वेळेला घरकुलाच्या आलेलं उद्दिष्ट हे आपल्या गावाकरता आलेलं काही टार्गेट असतं, उद्दिष्ट असतं, ते कमी असतं आणि मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. तर अशा वेळेला काही जणांनाच आपल्याला घरकुल देता येतं, कारण बजेटरी प्रोव्हिजन तशा पद्धतीच्या झालेल्या असतात. मग आपल्या माहितीकरता म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना आहेत, त्यांची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. काही विशिष्ट समाजाकरता विशिष्ट योजना त्यांनी केलेल्या आहेत, काही केंद्र शासनाच्या आहेत, काही राज्य शासनाच्या आहेत. त्यामुळे एकाच योजनेवरती भर न देता आपल्या गावातले जे काही संदर्भित लोक असतील जाती समूहांचे, त्यांना वेगवेगळ्या योजनांतनं जर घरं देता आली तर एकावेळी जास्ती लोकांना घरं देणं शक्य होईल. आता मदतीचं स्वरूप काय आहे, तर बहुअंशी सर्व योजनांमध्ये 1,20,000 अशा पद्धतीची धनराशी डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. डोंगराळ भाग असेल तर काही योजनांमध्ये ती रक्कम 1,30,000 पर्यंत वाढवली जाते. तसाच नक्षलग्रस्त भाग असेल तरी सुद्धा ती रक्कम 1,30,000 रुपयापर्यंत वाढवली जाते आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. आता नुसतीच घरं बांधायची असं टार्गेट देऊन गव्हर्नमेंट थांबलेलं नाही आहे, तर त्याला आवश्यक अशा पद्धतीचं एक वातावरण तयार व्हावं, समाजामध्ये जागृती व्हावी याकरता प्रशिक्षणं केलेली आहेत, गवंड्यांची प्रशिक्षणं केलेली आहेत, बचत गटांच्या महिलांचं सहाय्य घेतलेलं आहे की जेणेकरून या योजनेमध्ये बद्दल समाजात जागृती व्हावी. त्याशिवाय योजना राबवताना सोपी जावी म्हणून वेगवेगळी दुकानं उघडणे, ज्याला बांधकामाचं साहित्य मिळेल अशा पद्धतीची बांधकाम मार्ट्स उघडणे, अशा पद्धतीच्याही काही रचना या योजनांमध्ये केलेल्या आपल्याला दिसतात. कोणत्या कोणत्या योजना आहेत? एक आहे केंद्र शासनाची प्रधानमंत्री घरकुल योजना, आवास योजना. पूर्वीची ही इंदिरा आवास योजना होती, तिचं नवं नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असं केलेलं आहे.
अनुसूचित जातींच्या आणि नवबौद्धांच्यासाठी म्हणून रमाई आवास योजना अशी राज्य शासनाची योजना आहे. अनुसूचित जमातींच्यासाठी म्हणून शबरी आवास योजना अशी राज्य शासनाची दुसरी योजना आहे. पारधी समाजातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणाने पारधी आवास योजना अशी महाराष्ट्र शासन राबवतं. कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम या आदि अनुसूचित जमातीतली जर लोक असतील तर त्यांच्यासाठी आदिम आवास योजना अशी एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे. अटल आवास योजना ही बांधकाम क्षेत्रात जे रजिस्टर्ड कर्मचारी म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि जे ग्रामीण भागात राहतात, बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात, अशांकरता म्हणून ही अटल आवास योजना आहे. त्याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना तीही एक आहे. विमुक्त जाती, भटक्या जातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना अशी आणखीन एक योजना आहे. आणि कधी कधी असं होऊ शकतं की गावातला एक गरीब माणूस आहे, त्याच्याकडे स्वतःचं घर बांधायला स्वतःची जागा सुद्धा जर नसेल तर त्याला ती जागा घेता यावी म्हणून पंडित दीनदयाल भूमी खरेदी योजना अशी सुद्धा एक आहे. त्या योजनेअंतर्गत केवळ जागा खरेदी करण्याकरता म्हणून त्यांना मदत दिली जाते. विचार करा, म्हणजे एक घरकुल योजना घेतली तर प्रधानमंत्री आवास योजना ही चटकन नाव तोंडावरती येतं, परंतु शासनानं सुद्धा समाजातल्या विविध गटांना आणि त्यांच्या प्रश्नांना ॲड्रेस करेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना घरकुलाच्या संदर्भातल्याच केलेल्या आहेत. त्या योजनांची यादी तुमच्यापर्यंत पोचवावी हा या व्हिडिओचा उद्देश होता. आपल्या गावाकरता लाभार्थी निवडताना त्या त्या जाती समूहातले लाभार्थी त्या त्या योजनांमध्ये जर आपल्याला बसवता आले तर आपल्या गावातल्या जास्तीत जास्त लोकांना लाभ घेणं शक्य होईल. एका विशिष्ट योजनेतच सगळ्यांना बसवायचं असं केलं आणि योजनेचं टार्गेट कमी असेल आणि मागणी जास्त असेल तर कदाचित काही जण वंचित राहू शकतात. ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचं नियोजन ग्रामपंचायतीने जर केलं तर जास्तीत जास्त लोकांना या घरकुल योजनांचा लाभ देणं शक्य होईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.